महाकुंभमेळ्याची कथा पौराणिक आहे, जी समुद्र मंथनातून मिळालेल्या अमृताच्या प्रसाराशी संबंधित आहे. तर मित्रांनो, महाकुंभमेळ्याचे 3 प्रकार पडतात. महाकुंभ, पूर्णकुंभ आणि अर्धकुंभ असे 3 प्रकार मानले जातात. येथे महाकुंभ भरतो, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या एकत्र येतात. म्हणतात महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान केल्यामुळे पुण्य प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्त होते, अशी श्रद्धा मानली जाते. तर कुंभमेळा 4 ठिकाणी भरला जातो. एक म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे कुंभमेळा भरतो. तर ही ऐतिहासिक वेळ जी आपल्या नशिबात चालून आलेली आहे आणि याच्यातले काही सुवर्ण क्षण जे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या एका यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ आरजे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे प्रयागराज महाकुंभ इथे मला ट्रिप भेटलेली आहे. तर आपण चाललेलो. तर सर्वांना पिकअप करून आता आपण निघालोय पुढच्या प्रवासाला. तर पुढे आपण कल्याण नाशिक हायवेने निघणार आहोत. MP4 तर आता आपण लागलो कल्याण नाशिक हायवेला. तर आपण इथून पुढे जाऊन आपण पहिले आपण CNG भरून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या जर्नीला आपण लागू. तर आता आपण पोहोचलोय गुजरात गॅस जो पडग येते, जिथं आपण आता आपल्या गाडीमध्ये CNG टाकून आपल्या पुढच्या प्रवासाला लागू. मित्रांनो, आता आपण कसाऱ्यामध्ये चहा किंवा कॉफी घेऊया. त्याच्यामुळे गाडी साईडला घेतो. घरातून तर रात्रीची वेळ असल्यामुळे थोडी झोप वगैरे येतेच, त्याच्यामुळे कॉफी वगैरे घेऊ आणि पुढे निघूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय कसारा. समोर दिसतोय तुम्हाला तो कसारा घाट. तर कॉफी वगैरे घेऊन आता आपण तर तुम्ही बघू शकता, आता रात्री कसारा घाटामध्ये आपण आता एंटर करणारच आहोत. तर मित्रांनो, कसारा घाट क्रॉस करून आपण आता पोहोचलो इगतपुरीमध्ये. बघू शकता की आता आपण पेट्रोल पंपावर आलो आहे आणि आता म्हटलं की पेट्रोलची टाकी पूर्ण फुल करूया, कारण थोड्याच वेळात आपण आपल्या समृद्धी महामार्गावर लागणार आहे. तिथे आपल्याला CNG तर अवेलेबल तर नसणारच आहे नागपूरपर्यंत. तर म्हटलं की आपली टाकीच फुल करून घेऊ पेट्रोलची. तर पेट्रोल वगैरे भरून आता आपण लागलोय. समोर तुम्ही बघू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, तिथे आता आपण एंटर करणार आहे. तर हा महामार्ग नागपूरपर्यंत आपल्याला CNG सुद्धा अवेलेबल नसेल, तर गाडी पेट्रोलवरच न्यावी लागेल.
तर आता आपण या इगतपुरी टोल नाक्यावरून एंटर करतोय. आता आपण लागलो आहे समृद्धी महामार्गाला. जो प्रवास असणार आहे 750 किलोमीटरचा नागपूरपर्यंत. तर कंटिन्यू प्रवास असल्यावर आपण म्हटलं थोडंसं आराम करू, थोडं फ्रेश वगैरे होऊन मग जरा तोंडावर पाणी मारून मग आता निघालो आपण पुढच्या प्रवासाला. पहाटेचे वाजले 5:30 तरी जर्नी आपली कंटिन्यू चालू आहे. तर ह्या महामार्गावरती आपला कंटिन्यू प्रवास चालतो. कळत देखील नाही की आपण कुठे पोचलो आहे. तुम्ही बाहेरचं दृश्य बघू शकता. सकाळचे 6 वाजलेत आणि बाहेर छान थंडी देखील खूप आहे. तर अजून आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे. आपला प्रवास कंटिन्यू चालू आहे. रात्रभर गाडी चालवतो आहे, जराही कुठं थांबलेलो नाही. मित्रांनो, पूर्ण रात्र ड्रायव्हिंग करून नागपूरच्या दिशेने अजून चाललो आहे. पण अजून नागपूर 260 किलोमीटर तुम्ही बघू शकता. तर 260 किलोमीटरचा प्रवास पार करून आपण अखेर पोचलो नागपूरच्या टोल नाक्यावरती. तर मित्रांनो, नागपूर क्रॉस करून आपण आता मध्य प्रदेशमध्ये एंटर करत आहोत. आता आपण बॉर्डर क्रॉस करत आहोत. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तर MP आपण एंटर झालो आहोत. आणि आपली ही जर्नी आहे ती कंटिन्यू चालली आहे. तर हा प्रवास देखील दिवसभर करून आता आपण मध्य प्रदेशमध्ये थांबलो. थोडा नाश्ता वगैरे करूया. गावाचं नाव कुठलं आहे माहीत नाही, बट इथे जेवढे लोक तुम्हाला दिसत आजूबाजूला हे सगळे लोक प्रयागराजच्या दिशेनेच चाललेले आहेत. तर मित्रांनो, दिवसाची रात्र झाली तरी पण हा आपला प्रवास कंटिन्यू चालू आहे. तर प्रयागराज तुम्ही बघू शकता 97 किलोमीटर इथे. तर आता आपण पोचलो उत्तर प्रदेश, MP आणि UPच्या बॉर्डरवरती. आता आपण MP क्रॉस करून उत्तर प्रदेशमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता प्रयागराजला जाण्यासाठी गर्दी, ट्रॅफिकची सुरुवात देखील चालू झालेली आहे. तर आता आपण मित्रांनो प्रयागराजच्या ठिकाणी आलेलो आहे. पण इथून जो कुंभमेळा जो भरला आहे हे संगमावरती आपल्याला जायचं आहे. तर इथून काहीतरी एक 15 किलोमीटर अजून बाकी आहे. तर मित्रांनो, आपण महाकुंभमेळा इथे आपण पोहोचलोच. गाडी पार्क केली आणि आपण आपल्या तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण गाडी पार्क करून निघालो आपल्या संगमावरती. तर 2 रात्र 2 दिवसाचा प्रवास करून आपण अखेर पोहोचलो. तर मित्र देखील सोबत आहे. तुम्ही बघू शकता गर्दीचं प्रमाण वाढतच चाललं आहे. तर आम्ही देखील संगमाच्या दिशेने चाललो आहे. ₹100 कॅन घेऊन चाललोय. त्याच्यामध्ये आपलं जल घेऊन यायचं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, महाकुंभ घाट त्रिवेणी संगम समोरच आहे आपल्या.
मित्रांनो, आता आम्ही आहे संगम घाट, त्रिवेणी संगम, जिथं महाकुंभ मोठ्या प्रमाणात भरलाय. तुम्हाला दाखवतो गर्दी किती मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहे. तुम्ही बघू शकता संगम घाटावरती प्रचंड भाविक जमा झालेली. गर्दी बघा कशी गर्दी आहे मित्रांनो. आरामात यायचा ना इकडं. आता काय 26 तारखेपर्यंतच आहे. महाशिवरात्र झाली, कुंभमेळा संपला. तर थंडी वाजते. तर बेसिक असा आम्ही रूम घेतलेला एक साधं फ्रेश होण्यासाठी. म्हटलं संगमावरती जाऊन तोपर्यंत सामान वगैरे ठेवले, त्यानंतर थोडं आल्यावरती जरा फ्रेश होईल. तर तुम्ही इथला बाहेरचा व्ह्यू पण बघू शकता. आपली गाडी इथं उभी, बाहेरचं असं काही दृश्य. हे लोक येत आहेत संगमावरती जाण्यासाठी लांबून लांबून. तर आता आम्ही आहे उत्तर प्रदेशमध्ये. सलग 2 दिवसाचा प्रवास करून इथपर्यंत आलो आहे. 2 रात्रांना आजचा दुसरा दिवस कंटिन्यू ड्रायव्हिंग केली. इतका थकलो आहे तरी पण फिरायची हौस काही जात नाही. मित्रांनो, हा मुलगा इथं सापडलाय, हरवला आहे. त्याचे मम्मी पप्पा भेटत नाही, याला घेऊन चाललोय मी. मित्रांनो, आता आम्ही आलोय महाकुंभ मेळ्यामध्ये. तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. भैया कोई गलती होगी क्षमा करना. गलती नहीं, वो अच्छा वो हमको सपोर्ट किया. दोबारा आएंगे तो हमको ऐसे याद रखना, हमारी सेवा करो. नहीं बिल्कुल आपका. हम महाराष्ट्र पहुंचेंगे, आपका नाम जरूर निकालेंगे. ठीक है, ओके, धन्यवाद. तर महाकुंभ मेळ्याचा आनंद घेऊन पुढच्या प्रवासाला निघताच आपला टायर देखील पंक्चर झालेला. तर आपला पुढचा प्रवास जो असणार आहे तो असणार आहे उज्जैन महाकाल या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. तर जाता जातो आपला टायर पंक्चर झाला. अजून उत्तर प्रदेश प्रयागराज या ठिकाणातच आहोत. तर इथून पुढे आमची जर्नी चालू झाली उज्जैन महाकाल या ठिकाणी आपण चाललेलो आता. आता पुढचा प्रवास जो असणार तो प्रयागराज ते उज्जैन, तर 750 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही बघू शकता की कोणतं गाव आहे माहीत नाही, पण हे दृश्य बघण्यासाठी मी बाहेर उतरलो आणि तुम्हाला देखील दाखवण्यासाठी. बघू शकता मस्त असं दृश्य. आपली जर्नी जी चालली ती उज्जैन या ठिकाणी चाललेली आहे. तर प्रवास करता करता आपण उज्जैनमध्ये पोचलोच. तर आता आपण पोचलो उज्जैनमध्ये. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. मुखदर्शनाची लाईन ठेवलेली. मुखदर्शन करून बाहेर आलो. तर म्हटलं की पासेस वगैरे घेऊन पास सिस्टम चालू झाली आतमध्ये जाण्यासाठी. दर्शनाची लाइन ठेवली है. गेट नंबर 1 है. 4 नंबर गेट से जाना है. नहीं, सामने से जाना है. फिर इधर से नीचे जाओ. मंदिराचं काम चालू असल्यामुळं सध्या त्यांनी मुखदर्शनाची लाईन ठेवली आहे. चुकीचं केलं लोकांनी. काय पडायचं होतं. आणि 4 नंबर गेटने 250 रुपये देऊन दर्शनाची लाईन ठेवली.
मित्रांनो आता 5 मिनिट पास चाललं आपण VIP दर्शनासाठी. तर भाईने ऑटोग्राफ करून VIP लाईनीला आपल्याला सोडले. VIP दर फिरणार आहोत. तर उज्जैनमध्ये महाकालेश्वर या ठिकाणी कॉरिडोर म्हणून हा एक प्लेस त्यांनी बनवलेला आहे, जे की खूप सुंदर आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर रात्रीच्या वेळेस तुम्ही ते येऊ शकता आणि या गोष्टीचा अंदाज घेऊ शकता. खूप सुंदर बनवलेला आहे कॉरिडोर. तर तुम्ही एंट्रन्सच बघू शकता की खूप सुंदर असा बांधलेला आहे आणि आतमध्ये विविध प्रकारचे स्टॅच्यूज, जसे महाकालचे, महादेवांचे जे स्टॅच्यूज बनवले ते खूप महाऋषींचे खूप असे सुंदर असे स्टॅच्यू बनवले. त्यांचे वेगवेगळे अवतार अशा स्वरूपात त्यांनी आतमध्ये कॉरिडोरमध्ये बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि रात्रीच्याच वेळेस तुम्ही या हे अनुभव घेण्यासाठी खूप मस्त आणि फिरण्यासाठी देखील खूप छान आहे. तर उज्जैनमधून आता आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला, जे की आपल्या मुंबईला. खूप दिवसापासून आपला हा प्रवास चालू होता, जो अखेर आता प्रवास संपण्याची वेळ आलेली आहे. तर आपण आता आपल्या मुंबईच्या दिशेने आपण प्रवास करत आहोत मित्रांनो. आता सध्या आपण उज्जैनमधून निघालो आहे. तर आपण धुळे नाशिक ह्या मार्गावरूनच आपण रिटर्न आपल्या परतीचा प्रवास असणार आहे. तर मित्रांनो आता आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला मुंबईच्या दिशेने. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही मला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.